एकदम वेगळ्या पद्धतीचा निसर्ग आणि कल्चर तुम्हाला अनुभवायचा असेल तर बेस्ट ठिकाण म्हणजे मेघालय। इथला लिव्हिंग रूट ब्रिज तुम्हाला जगात कुठेही बघायला मिळणार नाही। त्यामुळे इथे जायचं कसं, बघायचं काय, राहायचं कुठं, सगळं तुमचा हक्काचा ट्रॅव्हल गाईड सांगणार ना भाऊ। व्हिडिओच्या शेवटी मेघालयची 8 दिवसांची आयटनरी आणि बजेट ब्रेकडाऊन पण देणार आहे। फक्त एकच काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। या बाजूला भारत आणि त्या दगडाच्या पलीकडे बांगलादेश चालू होतो। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी। आणि या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मेघालय। बस एवढंच, नाही तर काय ते कॉपीराइट इश्यू होतो। तर मेघालयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे फार टाइमपास न करता आपण लगेच मुद्द्याला हात घालूयात। नंबर 1, मेघालयला जायचं कसं। मेघालयचं नियरेस्ट एअरपोर्ट आहे आसाम मधलं गुवाहाटी। तर गुवाहाटीला तुम्ही ट्रेननी पण जाऊ शकता, पण ट्रेननी 2 नाईट्स 3 डेज इतका वेळ लागेल। त्यापेक्षा मी तुम्हाला बेटर सजेस्ट करेन की शक्यतो फ्लाईटनी जा। पुणे गुवाहाटी किंवा मुंबई गुवाहाटी तुम्हाला फ्लाईट मिळेल। शक्यतो बुकिंग आधी करा, कारण नॉर्थ ईस्टच्या फ्लाईट ह्या खूप महाग होत जातात। तर तुम्ही फ्लाईटनी गुवाहाटीला पोहोचायचं। जर 1 ते 1.5 महिना आधी बुकिंग केलं तर तुम्हाला फ्लाईटचा चार्ज 5 ते 7 हजार रुपये प्रत्येकी पडेल। आता तुम्ही गुवाहाटी एअरपोर्टला पोहोचला, मग आपल्याला जायचंय शिलाँगला, जी मेघालयची राजधानी आहे। गुवाहाटी ते शिलाँग अंतर बाय रोड 3 ते 3.5 तास आहे। आता एअरपोर्टवरनं तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत। पहिला ऑप्शन म्हणजे शेअर्ड कॅब। हा स्वस्त ऑप्शन आहे, पर सीट तुम्हाला 500 ते 600 रुपये पडतील। एसी कॅब असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट कॅब करू शकता। प्रायव्हेट कॅबचे तुम्हाला 2 ते 2.5 हजार रुपये पडतील। आणि जर तुम्हाला लयच नाही का सेलिब्रिटी टाईपचा माच करायचा असेल तर तुम्ही गुवाहाटी एअरपोर्टवरनं हेलिकॉप्टरनी मेघालयला जाऊ शकता, म्हणजे तुम्ही शिलाँगला उतरू शकता। हेलिकॉप्टरनी साधारण तुम्हाला 20 मिनिटं लागतील आणि त्याचा चार्ज आहे 1.5 ते 2 हजार रुपये पर हेड। तुमच्या सोयीप्रमाणे आणि बजेटप्रमाणे तुम्ही ऑप्शन चूज करू शकता। तर इंटरनल ट्रान्सपोर्ट, इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकासा चांगला नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो थ्रू आउट कॅब बुक करा। बरेच लोक काय करतात, एअरपोर्ट टू एअरपोर्ट अशी 8 किंवा 10 दिवसांसाठी इनोवा बुक करतात। जर तुमची फॅमिली असेल किंवा मित्रांचा मैत्रिणींचा ग्रुप असेल तर ते कधीही पर हेड स्वस्त पडतं। साधारण इनोवा जर तुम्ही बुक केली तर एका दिवसाचा खर्च 6 ते 7 हजार रुपयाच्या दरम्यान पडतो। त्यामुळे संपूर्ण ट्रान्सपोर्टचा खर्च 8 दिवस जर आपण पकडले तर दिवसाचा 1500 रुपये प्रत्येकी पकडायला हरकत नाही। मेघालयाला जायचा बेस्ट सीझन कुठला? खरं सांगायचं तर बेस्ट सीझन आहे एकतर पावसाळा किंवा हिवाळा। पावसाळा का? कारण ऑफकोर्स नावातच मेघालय संपूर्ण ढगांमध्ये वसलेलं हे राज्य आहे आणि खूप सारे धबधबे तुम्हाला पावसाळ्यामध्ये एक्सप्लोर करता येतील। त्यामुळे बरेच लोक वर्षासहल म्हणतो ना आपण, तसं मेघालय प्लॅन करतात। त्यामुळे मेघालय पावसाळ्यात सुद्धा खूप बेस्ट आहे। पण मला एकच सांगायचंय, शक्यतो सिनियर सिटीजन सोबत असतील किंवा जे चालू शकणार नाही अशी लोक असतील तर पावसाळा अवॉइड करा, कारण जे बरेच धबधबे आहेत त्या धबधब्यांना जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर चालावं लागतं किंवा छोटा ट्रेक करावा लागतो। त्यामुळे जर तुम्ही म्हणतो ना की ॲडव्हेंचर एन्थुझियास्ट असाल तर शक्यतो पावसाळा प्रेफर करा। दुसरा सीझन हिवाळा। हिवाळा का? कारण मेघालयची थंडी अप्रतिम असते आणि ती अनुभवावी अशीच आहे। पण दुसरं मुख्य कारण म्हणजे मेघालयच्या ज्या नद्या आहेत आणि जी तळी आहेत ती हिवाळ्यामध्ये खूपच क्रिस्टल क्लिअर असतात। त्यामुळे बोटिंग करताना तुम्हाला वेगळाच आनंद मिळतो, पाण्याचा रंगही वेगळा असतो, म्हणून हिवाळा सुद्धा प्रेफर करतात। त्यामुळे पावसाळा आणि हिवाळा हे पीक सीझन आहेत। पण तुम्हाला आता उन्हाळ्यात जायचं असेल तर तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा जाऊ शकता, कारण वेदर प्रचंड प्लेझंट असतं। 20 ते 30 असं टेम्परेचर असतं। त्यामुळे छान हिल स्टेशनचा एक्सपिरियन्स तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा तिथे मिळू शकतो। आता मेघालयला बघायचं काय? मेघालय हे पूर्णपणे डोंगरांमध्ये वसलेलं आहे। 3 महत्वाचे हिल्स आहेत ज्यामध्ये पूर्ण मेघालय राज्य व्यापलेलं आहे। ते म्हणजे गारो हिल्स, जयंतिया हिल्स आणि खासी हिल्स। मी तुम्हाला सजेस्ट करेन की गारो हिल्स थोडंसं ऑफबीट आहे, त्यामुळे पहिल्यांदा जाणार असाल तर जयंतिया हिल्स आणि खासी हिल्स तुम्ही एक्सप्लोर करा। तर महत्वाची ठिकाणं म्हणजे शिलाँग, जी मेघालयची राजधानी आहे। दुसरं आहे सोहरा, म्हणजे ज्याला आपण चेरापुंजी म्हणून ओळखतो। तिसरं आहे डाउकी आणि शेडॉंगपेडेंग, जे बोटिंगसाठी बेस्ट आहे। आणि चौथं आहे ते म्हणजे मेलिंगनॉंग, जे एशियातलं क्लीनेस्ट विलेज आहे। ही महत्वाची ठिकाणं आहेत। आता या ठिकाणी काय काय बघायचं मी तुम्हाला सांगतो। पहिले आपण सुरुवात करूया शिलाँग पासून। शिलाँग अतिशय सुंदर आणि देखणं शहर आहे। शिलाँगला स्कॉटलंड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणतात आणि खूप जुनी घरं, जुने बंगलो, ब्रिटिशकालीन इमारती आणि ते सुद्धा संपूर्ण हिल स्टेशन। त्यामुळे फिरताना एक नंबर फील येतो। तर शिलाँगला बघण्याच्या महत्वाच्या गोष्टी, आता नावं विचित्र आहेत, माझे उच्चार चुकू शकतात, त्यामुळे प्रत्येक नावं इंग्लिश स्पेलिंग सकट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगतोय, तुम्ही थेट सर्च करून जाऊ शकता। तर पहिलं ठिकाण आहे शिलाँग मधलं ते म्हणजे उमियम लेक। उमियम लेक हे शिलाँग शहराच्या 12 किलोमीटर अलीकडेच आहे,
मग बरेच लोक गुवाहाटीवरनं समजा कॅबने जाणार असतील शिलाँगला, तर जाता जाताच उमियम लेक कव्हर करून मग पुढे सिटीमध्ये जातात. म्हणजे तुम्हाला परत मागे प्रवास करावा लागत नाही. दुसरा स्पॉट आहे वॉर्ड्स लेक नावाचं एक गार्डन आहे. टिपिकल हिल स्टेशन लुकवाला गार्डन आहे. बोटिंग आहे, लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज आहेत. शिलाँगच्या शहरातच आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की तिथे चक्कर मारू शकता. शिलाँग मधला तिसरा पॉइंट आहे लाईटलम कॅनॉन. हा तुम्ही अजिबात मिस नाही करायला पाहिजे. म्हणजे इथे जाण्याचा रस्ता प्रचंड खराब आहे, पण पेशन्स ठेवा. म्हणजे थेट तुम्ही ढगांमध्ये जाता, आजूबाजूला संपूर्ण ढग आहेत आणि हा अनुभव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही थेट म्हणू शकता गेलं ढगात. ओके, तर हा लाईटलम कॅनॉन झाला. चौथा पॉइंट आहे पोलीस बाजार. पोलीस बाजार म्हणजे शिलाँग मधली टिपिकल मार्केट प्लेस आहे, पण तुम्हाला इंटरेस्टिंग जॅकेट किंवा स्वेटर इथे मिळू शकतील. मफलर पण तुम्हाला तिथे हँडमेड मिळू शकतील. त्यामुळे जनरल एक फेरफटका मारण्यासाठी आणि एक छान नॉर्थ ईस्टचा फील घेण्यासाठी पोलीस बाजार बेस्ट आहे. तुम्हाला इथे खूप सारे स्ट्रीट फूडचे शॉप सुद्धा मिळतील. दुसरं मेघालय मधलं महत्वाचं ठिकाण म्हणजे सोहरा, म्हणजेच चेरापुंजी. चेरापुंजी हा शब्द आपण भूगोलाच्या पुस्तकात बऱ्याच वेळा वाचलाय. एकेकाळी सगळ्यात जास्त पाऊस पडणारं हे ठिकाण होतं, पण ते प्रसिद्ध आहे ते म्हणजे मेघालयची सिग्नेचर स्पॉट असणारा डबल रूट ब्रिज. म्हणजे 2 झाडांच्या मुळांपासून तयार केलेला ब्रिज तुम्हाला जगात कुठेही बघायला मिळणार नाही. तो फक्त सोहरा म्हणजे चेरापुंजीला तुम्हाला बघायला मिळेल. डबल रूट ब्रिज बघण्यासाठी तुम्हाला थोडासा ट्रेक करावा लागेल. ट्रेक म्हणजे साधारण 4,500 ते 5,000 पायऱ्या आहेत. प्रॉपर पायवाट आहे. तुम्हाला चालत चालत त्या ब्रिज पाशी पोचावं लागेल. साधारण हा ट्रेक करायला 2 ते 3 तास लागतात. पण तुम्ही अजिबात चुकू नका जर तुमची चालायची तयारी असेल तर, कारण पहिल्यांदा इथे सिंगल रूट ब्रिज लागतो आणि सिंगल रूट ब्रिजच्या पुढे साधारण 1,000 पायऱ्या उतरल्यानंतर डबल रूट ब्रिज लागतो. आणि तुमची अजूनही खाज असेल तर डबल रूट ब्रिजच्या पुढे धबधबा सुद्धा आहे जो तुम्हाला एक्सप्लोर करता येईल. तर संपूर्ण 1 दिवस तुम्ही डबल रूट ब्रिज एक्सप्लोर करण्यासाठी ठेवू शकता. त्यामुळे बरेच जण सोहराला आदल्या दिवशी येऊन राहतात आणि दुसऱ्या दिवशी लवकर हा ट्रेक चालू करतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की नॉर्थ ईस्टला संध्याकाळी 5 वाजता सूर्यास्त होतो. म्हणजे 5:30 वाजता संपूर्ण अंधार पडतो आणि दिवस लवकर उजळतो. त्यामुळे आयटनरीमध्ये कधीही तुमचा दिवस लवकर चालू करा आणि लवकर संपवा. त्यामुळे शक्यतो जर डबल रूट ब्रिज तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल तर सकाळी 5 किंवा 6 ला ट्रेक चालू करा, संपूर्ण ट्रेक करा आणि परत या. मला एकच गोष्ट सांगायची आहे की डबल रूट ब्रिजला जाताना वाटेत तुम्हाला स्टॉल सारखे शॉप लागतील, पण तिथे प्रॉपर खायला मिळणार नाही. त्यामुळे शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की सोबत खाता येईल, म्हणजे थेपला असेल, कोरडा खाऊ असेल, बरोबर कॅरी करा, म्हणजे तिथे जाऊन तुमचे हाल होणार नाही. डबल डेकर रूट ब्रिज शिवाय सोहरातली अजून एक खासियत आहे ते म्हणजे वॉटरफॉल्स. खूप सारे धबधबे सोहराच्या आजूबाजूला आहेत, पण महत्वाचे 5 मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही 5 अशी ठिकाण आहेत जिथे तुम्हाला अजिबात ट्रेक करावा लागत नाही, थेट गाडी तिथे जाते. तर हे 5 धबधबे आहेत. पहिला आहे वाहा काबा वॉटरफॉल, दुसरा आहे डेन्थलेन फॉल्स, तिसरा आहे नोकोलिकोई फॉल्स, चौथा आहे द 7 सिस्टर्स फॉल्स आणि 5वा आहे किन्नरम फॉल्स. भाऊ, पावसाळ्यात इथे गेलात तर जन्नतच आणि हिवाळ्यात सुद्धा बेस्ट. तर मेघालय मधलं तिसरं महत्वाचं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे डाउकी आणि शिलाँग पेडेंग. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी जगभरामध्ये लय ठिकाणी बोटिंग केलंय, म्हणजे उदयपूर पासून ते अगदी ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंडला सुद्धा. पण मी तुम्हाला खरंच सांगतो आणि मनापासून सांगतो की अशा पद्धतीचा बोटिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही. म्हणजे क्रिस्टल क्लिअर नदी आणि ज्याच्या बोटी आहेत त्या प्रचंड कलरफुल आणि लाकडाच्या आहेत. कसलंही मोटर नसलेल्या या बोटी आहेत, त्या हाताने वल्लवल्या जातात आणि त्या पाण्याला सुंदर फ्लो आहे. म्हणजे बोटिंग करताना तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच जगात, म्हणजे अवतार वगैरे आपण बघतो ना चित्रपट, म्हणजे त्या लेवलचा फील तुम्हाला येतो. त्यामुळे डाउकी आणि शिलाँग पेडेंग आणि इथला बोटिंगचा दर सुद्धा प्रचंड स्वस्त आहे. म्हणजे 1 तासासाठी पर हेड फक्त 200 रुपये, जे खूपच वर्थ आहेत. डाउकी आणि शिलाँग पेडेंग ही दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून साधारण पाऊण ते 1 तासाच्या अंतरावरती आहेत. परत सांगतोय की डाउकीवरून शिलाँग पेडेंगला जाणारा रस्ता डेंजरस आहे, प्रचंड खड्डे आहेत, पण वर्थ आहे. तिथे गेल्यावर ते ठिकाण वसूल आहे. मध्यंतरी इंस्टाग्रामवर लई रील व्हायरल होत होती आणि तिथे विचारलं जायचं की जी सुंदर नदी दिसतीये हे ठिकाण कुठलंय, भारत आहे की स्वित्झर्लंड आहे. रीलमध्ये जे ठिकाण दाखवलं जात होतं ना ते ठिकाण होतं डाउकी. इतकं सुंदर ठिकाण आहे.
आणि इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायच्या आधीच भाऊ आपण तिथे जाऊन आलेलो आहे. त्यामुळे मस्ट विजिट डेस्टिनेशन म्हणजे डाउकी आणि शिलाँग पेडेंग. चौथं महत्वाचं ठिकाण आहे मेलिंगनॉंग. मेलिंगनॉंग हे आशियातलं क्लीनेस्ट विलेज मानलं जातं आणि खरंच इतकं देखणं विलेज आहे आणि त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केले. तिथे प्रॉपर तिकीट आहे, तुम्हाला आत गाडी घेऊन जायला परवानगी नाही, त्यामुळे गाडी तुम्ही बाहेर लावायची आणि संपूर्ण गाव तुम्ही चालत चालत फिरू शकता. तुम्हाला खरंच सांगू का, म्हणजे गौरी आणि गणपती समोर आपण देखावे सजवतो ना, तशा पद्धतीचं गाव आहे. सगळी घरं ही टिपिकल नॉर्थ ईस्ट स्टाईलची आहेत, त्यामुळे चालताना तुम्हाला कम्प्लीट नॉर्थ ईस्टचा फील येईल. त्यामुळे अजिबात चुकू नये असं ठिकाण आहे मेलिंगनॉंग. पाचवं महत्वाचं ठिकाण म्हणजे मोफेट विलेज, जे मेलिंगनॉंग पासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे मेलिंगनॉंग आणि मोफेट हे तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता. मोफेटची खासियत म्हणजे परत लिव्हिंग रूट ब्रिज. आता सोहरामध्ये जर तुम्हाला डबल डेकर ब्रिज किंवा लिव्हिंग रूट ब्रिज बघायचा असेल तर प्रॉपर 2.5-3 तासाचा ट्रेक करावा लागतो. पण ज्यांना ट्रेक करता येणार नाही, सिनियर सिटीजन आहेत किंवा काही इंजुरी आहे, अशा लोकांना मेघालयमध्ये जाऊन जर लिव्हिंग रूटचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मोफेट गावाला जाऊ शकता. कारण इथे ब्रिजच्या जवळपर्यंत गाडी जाते, गाडी पार्क करून चालत चालत तुम्ही हा ब्रिज बघू शकता. आणि तसाच अनुभव जसा सोहरामध्ये जो अनुभव आहे तोच तुम्हाला अनुभव इथे मिळू शकतो. फक्त इथे डबल डेकर ब्रिज नाहीये, फक्त सिंगल ब्रिज आहे. पण भाऊ, लिव्हिंग रूट ब्रिजचा अनुभव तुम्हाला प्रॉपर इथे घेता येईल. मोफेटला लिव्हिंग रूट ब्रिजच्या जवळ आहे इको पॉइंट, तुम्ही चालत चालत जाऊ शकता. इको पॉइंटची खासियत म्हणजे पॉइंट म्हणून टिपिकल हिल स्टेशनचा तो पॉइंट आहेच, पण तिथनं थेट बांगलादेश दिसतो. म्हणजे मधून एक नदी गेली आहे, नदीच्या पलीकडे बांगलादेश आणि इकडे आपला देश. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ना की थेट समोर दुसरा देश आहे आणि आपण बॉर्डरवरती उभे आहोत. हा एक थ्रिल तुम्हाला तिथे मिळू शकतो. त्यामुळे इको पॉइंट सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. खरं तर मेघालय एक्सप्लोर करायला खूप आहे, पण ही माझी 5 रेकमेंडेशन्स आहेत. यातलं जर सोहराचा ट्रेक सोडला तर बाकी सगळी ठिकाणं तुम्ही आरामात विथ फॅमिली, छोटं बाळ असेल किंवा सिनियर सिटीजन असतील तरी तुम्ही आरामात कव्हर करू शकता. खूप वेगळ्या पद्धतीचा निसर्ग तुम्हाला इथे बघायला मिळेल. व्हिडिओत पुढे जाण्याआधी मला अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जी आज तागात तुम्हाला कोणी सांगितली नसेल. ती म्हणजे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बरेच लोक ना नुसते येतात, बघतात आणि जातात, सबस्क्राईब मात्र करत नाहीत. असं कुठं असतं करा. त्यामुळे काय होईल, तुमच्या भावाला लय मदत होईल. लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे 8 दिवसात तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडेल. आपला पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे मेघालयमध्ये राहायचं कुठे. खरं सांगायचं तर मेघालय बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड डेस्टिनेशन आहे. त्यामुळे इथे 5 स्टार हॉटेल सुद्धा आहेत, रिसॉर्ट सुद्धा आहेत, होमस्टेज सुद्धा आहेत. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही होमस्टेजमध्ये राहा. का? कारण तुम्हाला टिपिकल नॉर्थ ईस्टमध्ये राहण्याचा तुम्हाला एक अनुभव मिळू शकतो. आता होमस्टेज तुम्हाला एअरबीएनबी वरती मिळू शकतील किंवा अगदी agoda.com वरती सुद्धा मिळू शकतील. पण रिसेंटली मी एक वेबसाईट बघितली जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली आणि तिथे खूप चांगल्या व्हरायटी होत्या होमस्टेजच्या. ते म्हणजे homestayofIndia.com. या वेबसाईटवरती जा, तिथे मेघालय सिलेक्ट करा. शिलाँगचे खूप चांगले ऑप्शन्स तुम्हाला तिथे मिळतील. अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, कारण जर स्पॉन्सर व्हिडिओ असेल तर तुम्हाला मी सांगितलं असतं स्पष्टपणे. ही वेबसाईट रिसेंटली माझ्या बघण्यात आली आणि मला ती इंटरेस्टिंग वाटली. त्यामुळे बुकिंग करण्यासाठी तुम्ही ही वेबसाईट बघू शकता. पुढचा मुद्दा म्हणजे खायचं काय. शिलाँगमध्ये खूप इंटरेस्टिंग कॅफे जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तिथले बेस्ट कॅफे म्हणजे ML05, Cloud9 आणि डिलन कॅफे. या व्यतिरिक्त पोलीस बाजारमध्ये तुम्हाला असंख्य स्ट्रीट फूडचे शॉप्स दिसतील. तुम्ही स्ट्रीट फूड सुद्धा एन्जॉय करू शकता. शिलाँग शहर असल्यामुळे इथे हॉटेलच्या, रेस्टॉरंटच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत. पण ते जर तुम्ही थोड्या इंटिरियर एरियामध्ये गेलात, जसं डाउकी, शिलाँग पेडेंग किंवा अगदी मेलिंगनॉंग, इथे तुम्हाला अगदी मेघालयचंच लोकल फूड मिळेल. तर खरं सांगायचं तर लोकल फूड मेघालयचं खूपच रॉ आहे, तुम्हाला कदाचित आवडू शकणार नाही. पण तुम्हाला दाल आणि राईस सगळीकडे मिळू शकतो. त्यामुळे बाकीच्या शहरांमध्ये शक्यतो तुम्हाला जी लोकल रेस्टॉरंट आहेत त्याच्यावरती अवलंबून राहावं लागेल. आणि याच कारणासाठी बरेच लोक काय करतात की शिलाँगलाच संपूर्ण सगळे दिवस राहतात आणि शिलाँगवरून वन डे रिटर्न सगळी ठिकाणं कव्हर करतात. तुम्ही तसं सुद्धा नक्कीच करू शकता. आता मी तुम्हाला मेघालयची आयटनरी एका मिनिटात सांगतो. डे 1, पहिल्या दिवशी गुवाहाटीला पोहोचल्यावर तिथून तुम्ही शिलाँगला पोचाल. पहिल्या दिवशी उमियम लेक आणि संध्याकाळच्या वेळी पोलीस बाजारमध्ये फेरफटका मारू शकता. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही सोहराला जाऊ शकता आणि ती रात्र सोहराला राहू शकता. तिसऱ्या दिवशी पहाटे उठून डबल डेकर रूट ब्रिजचा ट्रेक करू शकता. दोन्ही ब्रिज आणि तिथला वॉटरफॉल तुम्ही त्या दिवशी बघू शकता. त्यासाठी संपूर्ण 1 दिवस जाईल. डे 4, चौथ्या दिवशी सोहराच्या आजूबाजूचे सगळे धबधबे तुम्ही कव्हर करू शकता. डे 5, 5व्या दिवशी तुम्ही सोहरावरून डाउकी आणि शिलाँग पेडेंग बघू शकता. तिथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता. 6व्या दिवशी तुम्ही मेलिंगनॉंग, मोफेट विलेज हे एका दिवसात करून गुवाहाटीच्या दिशेने रवाना होऊ शकता किंवा ते कव्हर करून परत शिलाँगला येऊन राहू शकता.
आणि दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला तुमच्या फ्लाईटच्या वेळेप्रमाणे निघू शकता. डे 7 7व्या दिवशी तुमचा परतीचा प्रवास असेल. अशी आठवड्याभराची मेघालय ट्रिप होऊ शकते. यामध्ये तुम्हाला काझीरंगा सुद्धा कव्हर करायचा असेल तर 2 ते 3 दिवस जास्तीचे घेऊन काझीरंगा आणि मेघालय अशी 10 दिवसांची ट्रिप सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. आता खर्चाचा ब्रेकडाऊन. साधारण फ्लाईटचा खर्च जाऊन येऊन पर हेड 12 ते 14,000 रुपये. इंटरनल ट्रान्सपोर्ट 1,500 रुपये पर हेड पर डे, म्हणजे 8 दिवसांचे साधारण 10,000 रुपये प्रत्येकी. राहण्याचा होमस्टे असेल तर 1,500 रुपये पर हेड पर डे, म्हणजे 10,000 रुपये प्रत्येकी संपूर्ण ट्रिपचे. खाण्याचे दिवसाचे 1,000 रुपये, म्हणजे परत 8 ते 10,000 रुपये प्रत्येकी. अशी साधारण 40,000मध्ये 8 दिवसांची मेघालय ट्रिप होऊ शकते. मेघालय संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट करा. त्याशिवाय तुमचा जर काही आगाऊपणा म्हणजे तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. त्याला मी नक्कीच उत्तरं देईन. बाय द वे, कराडमध्ये लई भारी भारी खायला मिळतं आणि त्याचा आपण रिसेंटली व्हिडिओ केलाय. बघायचा राहिला असेल तर पटकन जाऊन बघा. दर बुधवारी आपण इंटरेस्टिंग फूड स्पॉट्स दाखवत असतो. त्यामुळे बुधवार आणि हा सोमवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.